ओम नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेहरे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अन्नपूर्णा बाय कविता नेहरे या यूट्यूब चॅनलवर. आता आपण सुरुवात करूया नवीन रेसिपीसाठी. आणि हो, जेवण बनवणे ही पोट भरण्याची गोष्ट नसून ती एक कला आहे आणि हीच कला तुम्ही सगळ्यांनी जपावी म्हणून मी तुमच्यासाठी अगदी सोप्या पद्धतीत घेऊन येते घरगुती रेसिपी, अगदी घरगुती सामग्रीमध्ये. तर नेहमी माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि माझ्या फ्रेंड्स, हा वेळ न घालवता आपण सुरुवात करूया नवीन रेसिपीसाठी. आज आपण बनवणार आहोत घरगुती पद्धतीची चविष्ट आणि पौष्टिक भोपळ्याची दुधी भोपळ्याची भाजी. ही भाजी झटपट होते, पोटाला हलकी असते आणि पोळी भाकरीसोबत खूपच छान लागते. यासाठी लागणारे साहित्य: कोथिंबीर, लसूण, हिरव्या मिरच्या चवीप्रमाणे, सुकलेलं किसून घेतलेलं खोबरं, आलं, जिरे, भिजवलेली डाळ 4 ते 5 तास, हरभऱ्याची चण्याची डाळ, शेंगदाणे आणि व्हाईट तीळ, सिसेमी सीड्स थंडीमध्ये चांगले असतात म्हणून ते प्रत्येक आहारामध्ये आपण शक्यतो टाकायचे. आणि भोपळा. छान असा हा मसाला आपण ग्राइंड करून घेऊया मिक्सीमध्ये सगळं एकत्र करून. सगळी सामग्री एकत्र करून मसाला फाईन असे करून घ्यायचा. हे वाटण छान असं थोडंसं पाणी टाकून जाडसर वाटण तयार करून घ्यायचं. साईडला तोपर्यंत कढई गरम करायला ठेवूया. हे वाटण करून घेऊया छान असं सगळे सामग्री एकत्र ॲड करून. कढई आपली गरम झाली आहे. तर कढईमध्ये तेल गरम करा. त्यात आपण टाकूया जिरे, जिरे घातले. जिरे आणि मोहरी घातले की तडतडल्यावर आपण हिंग आणि हळद टाकूया. जिरे आणि मोहरी तडतडली आहे ऑलमोस्ट. त्याच्यामध्ये आपण चिमूटभर हिंग टाकूया. छान असं परतून घेऊया. छान असं कढीपत्ता टाकूया, कोथिंबीर टाकूया, त्यालाही छान असं परतून घेऊया. आणि हो, याच्यामध्ये मी काहीतरी टिप्स सांगणार आहे. ही भाजी जास्त पाणीदार करू नका. शेंगदाणे थोडेसे भाजून घेतले तर चव अगदी छान येते. ही भाजी खूप उत्तम आहे, एकदम हलका आहे. याच्यामध्ये छान अशी भिजवलेली डाळ ही आपण परतून घेऊया. ही डाळी छान आपली परतली. तुम्ही भोपळ्याची भाजी खाल्ली असेल अनेक प्रकारे, पण नक्की हा प्रमाणे ट्राय करून बघा. खूप छान टेस्ट लागते चण्याच्या डाळीसोबत भोपळा. त्यात छान आपण हळद ॲड करूया, तेही छान परतून घेऊया. थोडीशी आपण धना पावडर टाकूया, तेही छान असं परतून घेऊया. छान असं परतलं की आपण वाटण करून घेतो ते मसाला सगळं सामग्री, त्यालाही छान असं आपण टाकून छान असं परतून घेऊया. हे वाटण तुम्ही बाकीच्या भाज्यांमध्ये टाकू शकतात, खूप छान टेस्ट लागते. नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. छान असं मिक्स करून सगळं व्यवस्थित एकत्र छान असं परतून घ्यायचं. आणि 3 ते 4 मिनिटं हे छान असं परतून घ्यायचं. छान मिक्स झालं की आपण याच्यामध्ये ॲड करूया आपला चिरून ठेवलेला भोपळा. भोपळा मी घेतलेला कोवळा होता म्हणून त्याची साल नाही काढली. छान असं आपलं परतलं आहे तेल सुटेपर्यंत बघा. आणि हा पण भोपळा चिरून धुवून पाण्यामध्ये घालून ठेवला होता, जेणेकरून त्याचा स्वच्छ असा कलर राहतो. छान असा चिरलेला भोपळा आपण याच्यामध्ये ॲड करूया आणि छान असं परतून घेऊया. भोपळ्याचे तुकडे घालून छान असं मिक्स करून घ्यायचं.
2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं पुन्हा. छान असं मिक्स झालं की यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकूया आणि चवीप्रमाणे आपण याच्यामध्ये मीठ ॲड करूया. चवीप्रमाणे मीठ ॲड करा. हे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. छान असं परतून घेऊया आणि याच्यामध्ये आवश्यकतेनुसार तुम्ही कोमट पाणी ॲड करा शिजवण्यासाठी, किंवा तुम्ही कमी गॅसवर मंद आचेवरही वाफेवर पण शिजवू शकतात. हे छान कोमट पाणी ॲड करूया आपण याच्यामध्ये आणि झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं याला छान असं शिजवू द्यायचं. छान अशी मिक्स झाली आहे. ही भाजी भाकरीसोबत, भातासोबत, चपातीसोबत खूप छान लागते. खूप हेल्दी भाजी आहे. नक्की ट्राय करा. झाकण ठेवून देऊया आणि त्याला 5 ते 6 मिनिटं शिजू देऊया. आणि हो, जेवण बनवणे ही पोट भरण्याची गोष्ट नसून ती एक कला आहे आणि हीच कला तुम्ही सगळ्यांनी जपावी. म्हणून मी तुमच्यासाठी अगदी सोप्या पद्धतीत घेऊन येते घरगुती रेसिपी, अगदी घरगुती सामग्रीमध्ये. तर नेहमी माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एक नवीन चवीसोबत, नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.